number of elements in A union B equals to number of elements in A plus number of elements in B minus number of elements in A intersection B. ओके, मग आपण दोन सेट कन्सिडर करूया. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या इथे लेट सी सेट A इज इक्वल्स टू एक सेट घेतला 1 2 3 4 5 6 7 हा एक सेट घेतला. ठीक आहे. नंतर दुसरा बी सेट मी घेतला बाळांनो. दुसरा सेट घेतला मी 2 3 6 7. ओके, हा सेट घेतला. मग आता दोन सेट तुमच्याकडे आहेत. तर n मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स. ओके, n म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट्स. मग या ए सेट मध्ये किती एलिमेंट आहेत? 7. मग मी त्याला कसं लिहीन? Therefore, n of A is equals to 7. काही प्रॉब्लेम? या बी सेट मध्ये किती एलिमेंट आहेत? 4 एलिमेंट्स आर देयर. 1 2 3 4. मग मी त्याला कसं लिहीन? Therefore, n of B is equals to 4. ओके, आता हा जो फॉर्म्युला मला प्रूव्ह करायचा आहे, या फॉर्म्युल्यामध्ये मला काय काय लागणार आहे? एक लागणार आहे n ऑफ A, ऑलरेडी मी काढून ठेवलंय. नंतर मला लागणार आहे n ऑफ B, ऑलरेडी मी काढून ठेवलंय. आता मला n ऑफ A इंटरसेक्शन B आणि n ऑफ A युनियन B या दोन गोष्टी पण काढून ठेवाव्या लागतील आणि मग आपण टॅली करू त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून. आता आधी मला n ऑफ A युनियन B काढण्यासाठी फर्स्टली मला A युनियन B काढावं लागेल. युनियन कळतं? युनियन कळतं सगळ्यांना? युनियन म्हणजे कॉमन अँड नॉन कॉमन दोन्ही सेट मध्ये बिलॉंग करणारे आणि फक्त इकडं किंवा फक्त इकडं असणारे सगळेच घ्यायचे. फक्त रिपिटेशन इज नॉट अलाउड. ठीक आहे. ठीक आहे ना, सिक्वेन्स इज नॉट इम्पॉर्टंट. आणि इंटरसेक्शन म्हणजे फक्त कॉमन. इंटरसेक्शन युनियन गोंधळ होत नाही ना? इंटरसेक्शन काल मी कसं तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. इंटरसेक्शन लक्षात ठेवण्यासाठी ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे आणि या दोन लाईनचा हा काय? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हा पॉइंट या लाईनवर पण आहे and या लाईन वर पण आहे and this is called as the point of intersection. Intersection means common point. Intersection means what? मग आधी युनियन काढा किंवा इंटरसेक्शन काढा. काय काढू अगोदर? युनियन काढा. ठीक आहे. and A union B is equals to. आता युनियन लिहिण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. दोन्हीचा युनियन लिहायचा आहे ना मला, तर काय करायचं? एक सेट पूर्ण लिहून टाका काही विचार न करता. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. हा पूर्ण लिहिला की नाही? जस्ट पूर्ण लिहिला की नाही? आणि मग हा 2 आहे का? गरज नाही. 3 6 7 एटसेट्रा एटसेट्रा. कायला वाढवू कमी जास्त करू? ओके, किती एलिमेंट्स आले युनियन मध्ये? 7. मग इथं लिहू n ऑफ A युनियन B इज इक्वल्स टू 7. काही प्रॉब्लेम? म्हणजे हा झाला युनियन सेट. पण याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत त्याला म्हणायचं नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B इक्वल टू 7. मोजले ना आपण ते. आता काय करणार मी? इंटरसेक्शन अँड A इंटरसेक्शन B. ओके, आता इंटरसेक्शन मीन्स कॉमन पॉइंट. दोन्हीवर असला पाहिजे म्हणजे दोन्ही सेट मध्ये बिलॉंग असला पाहिजे. ओके, कोणते कोणते? 2 3 6 7. 2 3 6 7. जर याच्यामध्ये असला असता 10, इथं आला असतं 5. काही असू द्या. इथं असला असता 16, इथं 5 आला असतं. 1 2 3 4 5 इथं 5 आला असतं. आणि मग जर कॉमन एलिमेंट तुम्ही शोधताय तर हा 16 याच्यामध्ये आला असता का? कारण हा 16 फक्त बी मध्येच आहे, ए मध्ये आहे का? कळतं ना इंटरसेक्शन? हा, ते सेम एलिमेंट आले म्हणून मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आता पुढे बघा, याच्यामध्ये किती एलिमेंट आले? 4 एलिमेंट्स. प्रणाली बरोबर ना? मग याला कसं लिहू? n ऑफ A इंटरसेक्शन B इक्वल्स टू 4. काही अडचण? आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही युनियन घेतला त्याच्यामध्ये किती आले? 7 आले. बरोबर. याच्यामध्ये जे 7 आले, या युनियन मध्ये जे 7 आले ते इकडचे आहेत आणि जे याच्यामध्ये आले ते आपण रिपीट नाही केले. आणि जो इंटरसेक्शन घेतला त्याच्यामध्ये कोण आलेत?
ए मध्ये पण असणारे आणि बी मध्ये पण असणारे, बरोबर. आणि जो एन ऑफ ए आहे आणि एन ऑफ बी आहे, या एन ऑफ ए मध्ये किती आहेत आणि एन ऑफ बी मध्ये किती आहेत. आता एन ऑफ बी मधले जे 4 आहेत ते एन ऑफ ए मध्ये पण आहेत. येस ऑर नो, बरोबर आहे. मधले एलिमेंट्स किती आहेत, एन ऑफ ए लिहिलं, बी मधले किती आहेत ते लिहिलं, ए युनियन बी मध्ये किती आले 7 लिहिले आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये किती 4 आले. आता या ठिकाणी आपण काय करूया की एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ही आपली राईट साइड आहे आणि ही आपली लेफ्ट साइड आहे. तर त्याच्या लेफ्ट साइड मध्ये एन ऑफ ए युनियन बी मध्ये किती आहेत रे बाळांनो सगळे 7. मी याला 1 म्हणतो, चालेल, कारण ती आपली लेफ्ट साइड आहे कम्प्लिटली, आहे की नाही. आता राईट साइड मध्ये ह्या दोघांची बेरीज आहे, पण याच्यामध्ये आलेले एलिमेंट्स कोण कोण आहेत रे, वाचा. याच्यामध्ये आलेले 1 to 7, 1 to 7 म्हणजे किती आले, आणि जे 7 याच्यामध्ये आले त्याच्यापैकी 4 एलिमेंट इकडे झाले, म्हणजे दोनदा काउंटिंग कोणाची झाली 2 3 6 4, जे इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. म्हणजे याच्यामध्ये पण आले 7 मध्ये आणि याच्यामध्ये पण आले की नाही. हे बघा 2 3 6 7 2 3 6 7 दोन्हीकडे आले की नाही. म्हणजे या 7 मध्ये पण आहेत समर्थ आणि या 4 मध्ये पण आहेत. मग ते दोनदा आलेली काउंटिंग, याचा अर्थ डबल चॉकलेट नॉट अलाउड, काढून टाकावं लागतील त्यांना, तिकडच्या वर्गातून बाहेर काढावे लागतील. मग काय करू इथे, हेअर इकडे लक्ष द्या, हेअर एन ऑफ ए अँड एन ऑफ बी एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स बाळांनो, एन ऑफ ए मधले आणि एन ऑफ बी मधले एलिमेंट्स काउंटेड, काउंटेड म्हणजे मोजले गेले, काउंटेड हाऊ मेनी टाइम्स, ट्वाइस इन ए इंटरसेक्शन बी. भार्गवी पुढे बस म्हटलं होतं बेटा, चांबळ्यात यायला लागली पाठीमागे बस बस. एन ऑफ ए मध्ये आलेले एलिमेंट आणि एन ऑफ बी मध्ये आलेले एलिमेंट कितीदा मोजले गेले, दोनदा मोजले गेले, बरोबर आहे. ए इंटरसेक्शन बी मध्ये आले ना ते, मग त्याला एकदा मायनस करावं लागेल, म्हणून मी त्याला कसं लिहिल बघा, देअरफॉर. आता ही राईट साइड, ठीक आहे, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी याच्यामध्ये आले, याच्यामध्ये आले, याच्यामध्ये किती आहेत 7, यामध्ये किती आहेत 4, 7 and 4 11, बरोबर आहे. पण जर तुम्ही त्याचा जर इंटरसेक्शन लिहिला तर 4 येतील आणि युनियन लिहिला तर किती येतील, युनियन मध्ये किती आले, कुठे आहे 1 2 3 4 5 6 7 आले, बरोबर आहे. मग आता या दोघांची बेरीज किती व्हायला लागली 11, त्याच्यातून मला ते 4 मायनस करावं लागतील, बरोबर आहे. म्हणजे काउंटेड ट्वाइस, हाऊ मेनी टाइम्स, दोनदा मोजले गेलेले कोण आहेत, हे 4 आहेत अंडरलाईन केलेले. मग हे 4 म्हणजे कोण, युनियन का इंटरसेक्शन, मग ते मायनस करू का, मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. कळतंय का मायनस का केले, डबल डबल नाही चालत. मग आता याच्यामध्ये ठेवतो मी इज इक्वल्स टू एन ऑफ ए किती रे बाळांनो 7 प्लस एन ऑफ बी किती 4, करेक्ट. आता चिन्ह कोणतं देऊ, मायनस ए इंटरसेक्शन बी, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 4. ओके, कसं सोडवायचं याला, 7 प्लस 4 11, 11 मायनस 4 किंवा प्लस 4 मायनस 4 कॅन्सल. इज इट ट्रू ऑर नॉट. किती शिल्लक राहिले, कुणाची व्हॅल्यू आली, ही याची, हो का, आली ना याची. इक्वेशन नंबर 2. आता 1 मध्ये बघा किती एलिमेंट आले, इक्वेशन नंबर 1 मध्ये अँड 2 मध्ये आले इक्वल. आणि हा जो इक्वेशन 1 आहे ती तुमची LHS आहे, बघून घ्या आहे का LHS ही, आणि ही कोण आहे तुमची राईट हँड साइड. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कॅन आय राईट, काय लिहू, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 hence proved.
What we have, what we proved? N of A union B is equals to N of A plus N of B minus N of A intersection B. This is your formula. चलो और एक मिनट यश number of elements in union and intersection of two sets. Yes.